तर बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या राजकीय भेटीने। काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांसोबत बैठक घेतली। आजच्या अधिवेशनाआधी दोघांमध्ये बैठक झाली आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमित शहा हा विधानसभा निवडणुकीचा आढावा घेणार असल्याची शक्यता न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। तर काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांसोबत बैठक घेतली, यांची चर्चा झाली। आजच्या अधिवेशनाआधी दोघांमध्ये ही बैठक झाली आहे, त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर भाजपचं महाअधिवेशन आहे, यामध्ये बॅकग्राऊंडला भाजपच्या तयारीसाठी भाजपने हे अधिवेशन घेतलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला अत्यंत महत्त्व आहे। भाजपचा विधानसभेसाठी रोड मॅप ठरवला जाणार आहे। विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हबाबत प्रस्ताव देखील या महाअधिवेशनामध्ये मांडला जाईल। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून। चंद्रकांत, आज भाजपचं महाअधिवेशन आहे आणि त्यापूर्वी फडणवीस आणि अमित शहा यांची बैठक झाल्याचं कळतंय। बैठकीबाबतचा तपशील काय आणि संपूर्ण महाअधिवेशनाची रूपरेषा कशी असेल? रात्री अमित भाई इथं या हॉटेल JW मॅरियट वरती साधारण 11च्या दरम्यान त्यांचं आगमन झालं। त्यावेळी त्यांना इथं रिसीव्ह केलं ते अजितदादांनी, उपमुख्यमंत्री राज्याचे, आपल्याला माहिती महायुतीचे प्रमुख घटक आहेत आणि या जिल्ह्याचे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। या नात्याने त्यांनी अमित भाईंना इथं हॉटेलवर रिसीव्ह केलं आणि त्यानंतर मग दादा आपल्या घरी निघून गेले। बैठकही झाली, जुजबी चर्चा, आपण आज तपशील काय अद्याप समजू शकलेला नाही। पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील, अमित भाई असतील आणि अजितदादा या तिघांची चर्चा झाली। मग अजितदादा निघून गेले। त्यानंतर मग अमित भाई, देवेंद्र फडणवीस आणि इतर पियुष गोयल आणि इतर बावनकुळे साहेब असतील यांच्यात पुन्हा एक छोटेखानी बैठक झाली। मग पुन्हा स्वतंत्र देवेंद्र फडणवीस आणि अमित भाई या दोघांची स्वतंत्र बैठक झाली। त्या बैठकीमध्ये पुढे कसं जायचं याच्यावर निश्चितच रोडमॅप काय ठरवायचं, कारण आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेच ठरवलंय की महायुतीमध्ये अजितदादा आणि शिंदे, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ह्या दोन्ही घटकांना सोबत ठेवायचंय। पण सर्वे असं सांगतात की अजितदादांना सोबत ठेवलं तर कदाचित तोटा होईल असंही बोललं जातंय। म्हणजे स्वतः अजितदादा शासक आहेत, त्यांचं टीम शासक आहे, किंबहुना RSS कडनं सांगितलं ते अजितदादांना सोबत ठेवू नका। मग महायुतीत हे तिन्ही घटक एकत्र लढणार का? म्हणजे आतापर्यंत माहिती ती एकत्रच लढणार, पण पुढे आणखीन समजा सर्वे काही वेगळं इन्फो मिळाली तर मग अजितदादा स्वतंत्र लढणार का याविषयी कदाचित चर्चा झाली का माहीत नाही। पण निश्चितच या दोघांमध्ये चर्चा झाली, ही सूत्रांची कन्फर्म माहिती आहे। अजितदादा इथं आले होते, त्यांनी अमित भाईंना रिसीव्ह केले, ही अगदी 100% खरी बातमी आहे। आणि देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री, जे महाराष्ट्र भाजपचं सगळं प्रभार सगळं सांभाळतात, म्हणजे पूर्ण भाजपचे सर्व आहेत महाराष्ट्र भाजपचे, ते आणि अमित भाई या दोघांमध्ये चर्चा झाली। असंही सांगितलं की मंत्रिमंडळ विस्तार, पण आता राहिले 1.5 महिने, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार खरंच होणार का याबाबत खरंच शासनता आहे। पण त्याबद्दल चाचपणी केली जाऊ शकते, कारण अनेक जण नाराज आहेत पक्षातले, त्यांना संधी मिळालेली नाही, कारण ऐनवेळी शिंदे साहेबांना आणि अजितदादांसोबत घेतल्यामुळे भाजपमधलेच इतर जे इच्छुक होते मंत्रिपदासाठी ते नाराज आहेत, महामंडळाचं वाटप झालेलं नाही। म्हणून त्याबाबत काही अंतिम निर्णय होतोय का ते खरं तर अधिवेशनानंतर स्पष्ट होईल। अधिवेशनात जे ठराव आहेत, नॅरेशन ते मांडले जाईल, औपचारिकता आहे ती, पण उद्घाटन होईल नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते 11 वाजता। त्यानंतर बावनकुळे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अमित शहा असतील, 1 बाय 1 सगळ्यांची भाषणं होतील तिथं। साधारण 11 वाजता शेड्यूल होईल, 3 वाजता अमित भाई भाषणाला उभं राहतील आणि दिवसभर पूर्ण पॉवर पॅक 5000 पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, सगळे पदाधिकारी, आजी माजी मंत्री, आजी माजी आमदार, खासदार सगळे, म्हणजे 5000 राज्यातले तब्बल भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यासमोर हा रोडमॅप ठेवला जाईल। आगामी विधानसभेला समोर कसं जायचं, कारण मराठा आरक्षण आणि OBC आरक्षणामुळे राज्यात प्रचंड अस्वस्थता, विशेषतः मराठा आरक्षणामुळे भाजपला प्रचंड फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांची नाराजी, हे जे नॅरेशन सेट केले विरोधकांनी, ते कसं तोडून काढायचं, त्याच्यावर कसं ओव्हरकम करायचं, आणि आता जे योजना लाडकी बहीण लाडका भाऊ ह्या ज्या योजना आणलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने, त्या लोकांपर्यंत कशा घेऊन जायचे आणि त्याचा विधानसभेत कसा फायदा करून घ्यायचा याविषयी सविस्तर ह्या अधिवेशनात चर्चा होईल, मार्गदर्शन केलं जाईल वरिष्ठ नेत्यांकडून। संपूर्ण अधिवेशनाकडे आपलं लक्ष असणार आहे आणि याचे काय पडसाद उमटतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। चंद्रकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण